नमस्कार, सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. 837 दोहा क्रमांकापासून पुढे सुरू करत आहे. साधू आया पाहुणा मांगे चार रत्न, धुनी पाणी साखरा सरदा से तीयन. साधू आला पाहुणा मागे चार रत्ने दान, धूप पाणी आसन श्रद्धा पूर्वक भोजन त्यासी देई दान. घरी आलेला साधू चार रत्नांची अपेक्षा यजमानाकडून करतो. 1. त्याने बरोबर आणलेल्या धुमीमध्ये धूप घालावा. 2. पाणी द्यावे. 3. आसन किंवा बैठक देऊन विश्रांती घेण्याची विनंती करावी. आणि 4. श्रद्धापूर्वक अंतःकरणाने त्याला अन्नदान करावे. धूप, पाणी, आसन व अन्न ही ती 4 रत्ने होत. साधू मिले ये सबटले, काल जाल जमचोट, शीश नवावत ढई परे, आपण के पोट. संत भेटी तळे मृत्यू, माया मोह चक्र पीडा वेदना, संता शरण नम्र भावे जाता, पापक्षालन होई करी प्राप्त आशीर्वचना. संत भेटीमुळे आणि संतांना नम्र भावे शरण गेल्याने सर्व पापांचे क्षालन होते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. ज्या योगी मृत्यू होय, माया मोहजाली फसणे किंवा अडकणे, अडचणी व पीडा वेदना या सर्वांचा परिहार होतो. साधू भूका भावका, धन का भूका नाही, धन का भूका जो पिरे, सो तो साधू नाही. प्रेम भक्ती भाव भुकेला, साधू ना तो धन भुकेला, धन भुकेने वणवण करी जो तो ना साधू, तो तर क्षुद्र संसारी जीव वखवखलेला. साधू संत प्रेम भक्ती करुणा यांचे भुकेले असतात. ते धनाला मान आदर देत नाहीत. धनरत्ने माणके आणि मृत्तिका त्यांचे लेखी एक समान असते. धनासाठी यातायात करणारे, भुकेने विवल होऊन सर्वत्र भटकणारे तर संसारिक क्षुद्र जीव असतात. ते धनप्राप्तीसाठी वखवखलेले असतात. साधू शब्द समुद्र है, जामे रत्न भराय, मंद भाग मुट्ठी भरे, कंकर हाथ लगाय. साधू शब्द अथांग सागर, मौलिक रत्न निधान, मंद मूर्ख दुर्दैवी होती, मंद मूर्ख दुर्दैवी हाती, येती दगड गोटे पाषाण. साधू शब्दाने वास्तवात अनमोल रत्नांचा साठा असलेला रत्नसागर असा बोध होतो. साधू ज्ञानरूपी रत्न माणकांचा खजिनाच असतो. मात्र मंद व मूर्ख बुद्धीचे दुर्दैवी लोक साधू संत सहवासातूनही काही उत्तम प्राप्ती करून घेऊ शकत नाहीत. त्यांना घेण्यायोग्य कोण व काय घ्यायचे हेच समजत नाही. त्यामुळे नाही ते साधू पासून काही घेऊ शकत आणि नाही मूर्खांपासून दगडधोंड्यांची किंमत नसलेली मूर्खता. त्यामुळे नाही ते साधू पासून काही घेऊ शकत आणि मूर्खांपासून दगडधोंड्यांचीही किंमत नसलेली मूर्खता मात्र ते भरभरून घेतल्याशिवाय राहत नाहीत. शेवटी मूर्खाच्या हाती दगड गोटेच येणारे निश्चित. साधू बिरच सतत ज्ञान, फल शीतल शब्द विचार, जग में होते साधू नाही, जग मरता संसार. साधू वृक्ष सज्ञान फलधारी, बोल शीतल जणू सावली, साधू संत जरी जगी नसती तरी, राहीन जग केवळ राख रांगोळी. साधू संत हे सज्ञान रूपी कल्याणमयी फळे देणारे दयाळू वृक्ष आहेत. त्यांचे बोल मधुर ज्ञानाने भरलेले आणि दुःखी कष्टितांच्या मनाला सांत्वन प्राप्त करून देणारे जणू काही शीतल सावलीच आहेत. या जगात साधू संत नसते तर अज्ञानाच्या आगीत होरपळून जगाची कधीच राख रांगोळी झाली असती. साधू बडे परमारथी, घन जो बरसे आय, तपन बुझावय और की, अपनो पारसलाय. साधू परमार्थी मेघ वर्षती,
मन शांत शीतल करती आपुल्या शब्दे देती शांती परिस स्पर्शे जनजीवना सोने करती. साधू हे तर परमार्थी लोक कल्याणकारी मेघांसारखेच असतात. आपल्या मंगल कल्याणकारी शब्दांनी रंजल्या गाणल्या जीवांची तगमग मनाची अशांती ते शांतीत परिवर्तित करतात. साधू शब्दाने चित्त शांती व प्रसन्नता प्राप्त होते. साधू स्पर्श हा परिस स्पर्शा समानच असतो. परिस लोखंडाचे सोने करतो. साधू आपल्या सहवासात अज्ञानी लोकांचे जीवन सार्थकतेने भरून सुफल संपूर्ण समाधानी करतात. जनजीवनाचे सोने साधू परिसाच्या स्पर्शाने सान्निध्याने होते. बिरछाक बहुन फल भरवय नदीन अंचवे नीर परमार्थ गे कारणे साधू धरा शरीर वृक्ष न फळे खाई आपुली नदी न जल आपुले प्राशी आपुल्या शरीरा न धरी आपुल्यासाठी साधू केवळ जिवंत इतरांसाठी. वृक्ष आपली फळे आपण खात नाही आणि नदी आपले पाणी आपण स्वतःच पित नाही. परोपकारासाठीच वृक्ष व नदीचे हीच प्रयोजन असते. तसाच साधू देहदारी बनून या जगात स्वतःसाठी येत नाही तर तो केवळ जनकल्याणासाठी जिवंत असतो. अगदी याच पद्धतीने संत कबीरांतो आणि संत तुकोबाई म्हणतात, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता छाजन भोजन प्रीती सो विजय साधू बुलाय जीव तज है जगत में अंत परम पद पाय साधू अगत्ये बोलावुनी आसन श्रद्धा भोजन देई साधू सेवा करी जरी यश कीर्ती अंतिमोक्षा जाई. साधू संतांना अगत्यपूर्वक आमंत्रित करून त्यांना सन्मानाने आसन प्रेम भक्ती व भोजन द्यावे. साधू सेवा केली तर संपूर्ण जीवन यशकीर्ती समृद्धीचा लाभ होतोच होतो. मात्र मृत्यूनंतरही म्हणजे जीवनोत्तर मोक्ष प्राप्ती होते. सुख देखे दुःख को हरे दूर करे अपराध सुख दे वै दुःख को हरे दूर करे अपराध कहे कबीर वो कन मिले परम स्नेही साध सुख देऊनी दुःख नाश करी अपराधा माफ करी ऐसे साधू संत कधी भेटती परम स्नेही क्षमादान करुनी जीवन सुफल संपूर्ण करी. सुख देऊन दुःख नाश करणारे उदारंतक करणारे शिष्य व अनुयांचे गुन्हे माफ करून त्यांना क्षमादान करणारे आणि अंतिमता आमचे जीवन सुफल संपूर्ण करून जीवनाची मन मंगलता व कल्याण प्राप्त करून देणारे परमस्नेही जीवलक साधू संत आम्हास केव्हा भेटतील. सारांश साधू संतांशी नेहमीच स्नेह करावा. जातीन पूछ साधू की पूछी लीजिए ज्ञान मोल करो तरवार का पड़ा रहने दो ज्ञान. जाति न पूछो साधु की पूछी लीजिए ज्ञान मोल करो तरवार का पड़ा रहने दो ज्ञान. तात न विचारी साधूची घेई विचारुनी ज्ञान मोल करा तलवारी ते ज्ञानाना देई ध्यान. साधू संतांची जात कुळ वर्ण यांची अनाठाई चौकशी न करता त्यांचे जवळ असलेले ज्ञान नीट जाणून घ्या. कुल घराणे या गौण व महत्व नसलेल्या बाबी आहेत. ज्ञानाला महत्व नसून हात असलेल्या तलवारीला महत्व आहे. देहाला जातीला पंथाला गोत्राला महत्व नसून साधूंच्या तीक्ष्ण ज्ञानरूपी तलवारीला म्हणजे त्यांच्या तीक्ष्ण सूक्ष्म आत्मज्ञानाला महत्व आहे. सारांश ज्ञान महत्वाचे, अन्य व्यक्तिगत चौकशी करणे योग्यच आहे. जशी तलवार व तिची गुणवत्ता महत्वाची असून ज्ञान महत्वाचे नसते तसा साधू व त्याचे ज्ञान महत्वाचे असून त्याचे कुलगोत्र वर्ण जात महत्वाचे नसते. म्हणूनच म्हणतात की नदीचे मूळ आणि साधूचे कुळ यांची चौकशी करू नये. कह आकाश को फेर है कह धरती को तोल
कहा साधु की जाती है कह पारस का मोल. आकाशाचा घेर काय पृथ्वीचा भार काय साधूची काय जात परिसाचे मोल काय. आकाशाचा आवाका किंवा घेर काय आणि भूमीचे किंवा पृथ्वीचे वजन काय, तसेच साधूची जात काय आणि परिसाचे मोल काय याची चौकशी न करणे चांगले. आपणाला केवळ वास्तवाशीच संबंधित असले पाहिजे, नसती चौकशी नको. साधूचे सत्य ज्ञान व सद्गुण हे आणि हेच तेवढे जाणून घेणे महत्वाचे असते. वावगी उठाठेव करणे प्रशस्त नाही किंवा वावगी उठाठेव करू नये. पुढे साधुन की झुपडी भली नसा कटको गाव चंदन की कुटकी भली ना बबूल बनराव. साधूची कुटी छान दुष्टाचे गावान मान चंदनाचे काष्ठही उत्तम ना बाभुळीचे वन. साधूची झोपडी दुर्जनांच्या अख्ख्या गावापेक्षा चांगली असते, तसेच चंदनाची काटकी सुद्धा बाभळीच्या मोठ्या वनापेक्षा मौलिक असते. मोल गुणांचे असते, आकाराचे नसते. हरि दरबारी साधू है इन ते सब कुछ होय बेग मिलावे राम को इन्हें मिले जू कोय. साधू हरी दरबाराचे दरबारी त्यांचा स्नेह सर्व साधक त्यांची मैत्री भेटी होता वेगे भेटे राम भो दुःख मोचक. साधू संत हे प्रत्यक्ष हरिदरबाराचे दरबारी मानकरी असल्याने त्यांची भेट स्नेह प्राप्त होणे महत्वाचे आहे. त्यामुळे सर्व काही साध्य होते. प्रत्यक्षात परमदयाळ प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन किंवा भेट सुद्धा साधू स्नेहामुळे तत्परतेने होऊ शकते. त्यामुळे अज्ञानी पापी जीवांची बहुदुःखातून संसारी मायेतून सुटका होते. तो नृपनारी निंदिये पनिहारी को मान ओ मांग सवारे पीवहित नितव सुमिरे राम. राजाची राणी का निंदिली जाई देव भक्त स्त्री का मिळवी सन्मान. राणी साध शृंगार करी राजासाठी तुझी धरी नित्य प्रभू रामाचे ध्यान. राजाच्या राणीची निंदा का होते आणि देवभक्ती दंग असलेल्या स्त्रीचा सन्मान का होतो, याचे उत्तर उघड व सोपे आहे. राणी तर केवळ आपल्या पतीला खुश ठेवण्यासाठी धडपडत असते, मात्र देवभक्त स्त्री त्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभुरामाचे नित्य स्मरण करीत असते. जगाच्या उद्धारकाचे नाम घेणे ध्यान करणे हे निश्चितच अधिक भूषणावह व जनकल्याणाचे निस्वार्थी अत्युत्तम कर्म आहे. तीरथ नाये एक फल साधू मिले फल चार सद्गुरु मिले अनेक फल कहे कबीर विचार. तीर्थ क्षेत्री करी अंघोळ त्याने मिळे एक फळ साधू भेटी चार फळे मिळती सद्गुरु भेटता अपार फळ. तीर्थयात्रा करून तीर्थक्षेत्री आंघोळ केली असता शरीराची पापमुक्ती होते. साधू दर्शन व सहवासाने पापमुक्ती, धर्मप्राप्ती, जीवन साफल्य व मोक्ष प्राप्ती अशी चार फळे मिळतात. मात्र सद्गुरु भेटीने मिळण्यायोग्य सारे काही मिळते. त्यामुळे अनेकानेक फळांची प्राप्ती होते असे संत कबीर सांगत आहेत. कबीर शीतल जल नाही हिमना शीतल होय कबीर शीतल संत जन रामसनेही सोय. संत जन जितुके शीतल तितुके पाणी हिमनसे शीतल राम भक्त स्नेही संत साधू कबीर सांगे अपरंपार शीतल. पाणी असो वा हिम या दोघांमध्येही संत जनांच्या शांतीपेक्षा कमी शीतलता आहे. संत साधू राम भक्त देवप्रिय व रामाचे स्नेही असल्याने त्यांची शांती किंवा सुमधुर शीतलता अपरंपार अतुलनीयच असल्याचे कबीरजी सांगत आहेत. जो सुख को मुनिवर रटय सुर नर करे विलाप सो सुख सहजय पाया संतो संगती आप. ज्या सुख अभिलाषी मुनी करती जप जाप तैसे देव मानव विलाप
ते सुख सहजची लाभे भेटे घडिता संत संगती अमूप. ज्या सुखविलासेचे पोटी मुनी जपजाप व नामस्मरण करतात आणि नर व सुर विलाप करतात ते सुख संत संगतीत सहजासहजी व परंपार मिळते असे संत कबीर खात्रीशीर सांगत आहेत. संत मिले जनी बिचरो बिचरो ये मम प्राण शब्द स्नेही ना मिले प्राण देह में आन. संत भेटी जीवन सार्थक त्यासाठी जळो नाती गोती जाऊ माझे प्राण. संत अमृत शब्द ऐकण्या फिरुने येवो नव श्रीरांतरी नव प्राण. संत भेटीमध्ये जीवनाचे सार्थक समावलेले असल्याने ते सुख मिळण्यासाठी अन्य सारी नाती होती नष्ट झाली किंवा तुटली संपली तरीही चालेल, प्रस्तुतचा प्राण गेला तरीही चालेल, मात्र केवळ संतांचे स्नेहभरे प्रेमळ शीतळ शब्द ऐकण्यासाठीच पुन्हा पुन्हा नवनवीन शरीरे धरून प्राणाने नवशरीरी पुनरुज्जीवित व्हावे असे कबीर म्हणतात. साधुजन मेरमय दुःख न काहू देही अपने मत गाढार मती रहे साधुन कामत येही. संत साधू मंडळी रमती जनी इतरान दुःख त्रास देती आपुले मत सिद्धांत पाळती आत्मछंदी दंग राहती. साधू संत मंडळी लोकांना अजिबात दुःख त्रास न देता राहतात. त्यांचे पासून इतरांना पीडा न पोहोचवता ते आपले मत सिद्धांत यामध्ये दंग मग्न असतात. खरे तर ते आत्मपूजक आत्मदंग असे अजात शत्रूत असतात. ते सर्वांचे सारखेच मित्र हितैषी असतात. कोटी कोटी तीर्थ करे कोटी कोटी करू धाम जबलग साधून सेवही तबलग काचा काम. तीर्थ क्षेत्री अनेक वार जाई पवित्र धाम देवस्थान करी दर्शन जोवरी साधू जन संत सेवा न करी तोवरी न घडे काही काम तैसे पुण्यफल अर्जन. कित्येक वेळा तीर्थक्षेत्री जाऊन पवित्र धाम किंवा मंदिरात जाऊन स्नान संध्या जपजाप्ते किंवा दर्शन घडले तरीही जोपर्यंत साधू संत जनांची सेवा केली जात नाही तोपर्यंत ना काही सार्थ काम म्हणजे हेतू सिद्धीस जात किंवा पुण्यफलाची प्राप्ती होत. संत सेवेखेरीज अन्य सारे व्यर्थ आहे. साधू भौरा जगकली निषदिन बिरे उदास टुक टुकतः विलंबिया य शीतल शब्द निवास. जग पुष्पकली साधू भ्रमर फिरे भोवती उदासीन मोहन धरी कधी कशाचा थांबे क्षणभरी जेथ शीतल ज्ञानमय वातावरण. साधू संत उदासीन वृत्तीचे निरपेक्ष भावाने या जगरूपी पुष्पकळी भोवती भ्रमरासारखे फिरत असतात. कसलाही मोह नसलेले संत भ्रमल शीतल ज्ञानपूर्ण वातावरण जेथे आढळेल तेथे काही काळ अधिक घिरट्या घालतात थोडेसे रेंगाळतात इतकेच. साधू ऐसा चाहिए दुखे दुखावे नाही पान फूल छेडे नाही बसे बगीचा माही दुःखितासी न अधिक करी दुःखी जाणा ऐसा साधू पान फुलासी तोडी न दुखवी माळी राही बागी तैसा जगिया साधू. खरा साधू तोच जो आधीच दुःखी कष्टी आहे आणि यातनामय जीवन जगत आहे. त्याच्या अशा कोणाच्याही दुःख यातनांमध्ये भर वा वाढ होईल असे वागत नाही. माळी बागेत राहून बागेची काळजी घेतो. विनाकारण पाना फुलांचा नाश होणार नाही याचे कटाक्षाने पालन करतो. तसाच साधू या जगात राहूनही आपल्यामुळे इतर कोणालाही दुःख होणार नाही याची दक्षता घेत असतो. साधू कहावन कठीण है जो खांडे की धार डगमगाय तो गिर पडे निहचल उतर पार. साधूपणाती कठीण जैसे तलवारीचे पाते त्यावरी चालू पाहता डगमगे तो पडे निश्चल तो साधू ठरे. साधूपणाती कठीण जैसे तलवारीचे पाते त्यावरी चालू पाहता डगमगे तो पडे निश्चल तो साधू ठरे. स्वतःला साधू म्हणून घेणे अतिशय कठीण आहे. साधूचे साधुत्व म्हणजे तलवारीच्या पात्यावरून चालण्यासारखे आहे.
जो डगमगला तो पडणार आहे निश्चित. अपवादानेच एखादा परमशांत ध्रुव निश्चल असतो. तो या जगद्रूपी तीक्ष्ण तलवारीच्या पात्यावरून यशस्वीपणे पलीकडे मोक्षपथावर पोचतो. तोच खरा साधू. साधू कहावन कठीण है लंबा पेड़ खजूर, चढ़े तो चाखे प्रेमरस गिरे तो चकनाचूर. साधू म्हणून घेणे कठीण जैसे चढणे उंच खजूर वृक्ष, शेंड्यापर्यंत चढे तो चाखे प्रेमरस पडे त्याचा कपाळ मोक्ष. स्वतःला साधू म्हणून घेणे तसेच साधू असणे हे अत्यंत कठीण काम आहे. खजुराचा वृक्ष जसा उंच उंच असतो आणि त्याच्या शेंड्याला गोड खजूर लटकत असतो, तसाच हा मानवाचा आयुष्यरूपी वृक्ष आहे. उंच उंच दीर्घायुषी जर शांत दक्ष अचल अढळतेने आणि मनोविकार रहित जीवन जगता आले तर आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात मोक्षरूपी गोड खजूर चाखायला मिळतो. अन्यथा अर्ध्यावरून पडल्यास खजूर व जीवन वृक्ष दोन्हीवरून पडल्यास विना लाभ कपाळ मोक्ष विनाश विलाप अटळच आहे. साधू सती और सूरमा राखा रहे न ओट, माथा बांधी पताका सोने जा घाले चोट. साधू साध्वी शूर नलपती नाघेती काही आडोसा, दुःख संकटे घाव किती झेलती परीन सोडती हे तलावसा. साधू किंवा संत सज्जन, सती किंवा साध्वी, पतिव्रता स्त्री आणि शूर योद्धा लपून राहत नाहीत किंवा त्यांना दुर्लक्षणे कोणाशी शक्य नसते. ती दुःख संकटे आली, मानापमानाचे घाव सोसावे लागले तरी त्यांनी घेतलेला साधुत्व, पातिव्रत्य आणि रणांगणातून पाठ दाखवून माघारी न येणे याचा वसा किंवा नेम किंवा व्रत ते सोडत नाहीत. साधू साधू सब एक है जैसे अफीम का खेत, कोई की लाल है और सेत का सेत. साधू तर सारे एक सारखे इतर शेता प्रमाणे अपूचे शेत. शुभ्र वस्त्रधारी साधू सारे, काही वेक ज्ञानी बाकी केवळ श्वेत. इतर पिकांच्या शेताप्रमाणेच अफूच्या पिकाचेही शेत असते. सर्वच साधू श्वेत वस्त्रधारी असतात, मात्र त्यातील फार थोडे विवेक संपन्न ज्ञानी असतात. बाकी सारे केवळ श्वेत म्हणजे पांढरा वेश धारण करणारे, मात्र निर्मलता व ज्ञान यांचा अभाव असणारे असतात. शेतात साधू साधू दिसायला फरक नसला तरी प्रत्यक्षात फरक असतोच असतो. साधू सतियों सिंह को जो लंचन त्यो शोभ, सिंहन मारे मेंढका साधून बांधे लोभ. साधू पतिव्रता सिंह लक्षणे शोभिवंत त्या करती, सिंहन मारी कधी बेडका साधू साध्वी लोभी ना पसती. साधू पतिव्रता स्त्री आणि सिंह यांची जी खास स्वभाव लक्षणे आहेत ती त्यांना म्हणजे साधू पतिव्रता आणि शिव त्यांना अधिकाधिक सुशोभित करतात. समाजातील त्यांचे स्थान दर्जेदार बनवतात. सिंह बेडकाला आपले भक्ष्य किंवा शिकार बनवित नाही, जसा साधू व साध्वी स्त्री लोभमायेत अडकत नाहीत. ही संबंधितांची लक्षणे त्यांना महत्व मान देऊन सुशोभित बनवतात. साधू चालजू चालई साधू कहावे सोय, बिन साधन तो सुधीन है साधू कहते होय. साधू मार्गे जो जीवन अनुसरी तोच साधू होय, विना साधना ज्ञान न शुद्धी तपा विन साधुता न प्राप्त होय. प्रत्यक्षात साधू सज्जनानाच आपल्या जीवनात जो अनुसरण करतो, त्यांच्या उपदेशाप्रमाणे जो वागतो त्यालाच साधुत्व प्राप्त होते आणि त्याची गणना साधू म्हणून होते. विना साधना विना ज्ञान व विना तप चित्तशुद्धी होत नाही आणि साधुताही प्राप्त होत नाही. साधू तो हिरा भया न फूटे घन खाय, नवो बिनसय कुंभजो नावो आवे जाय. साधू तर हिरा सम घना खाती ना फुटे, कच्च्या लोट्या समन राही येई धक्का खाई फुटे. साधू संत हिऱ्यासारखे अतिशय कठीण स्वभाव पातळीला कितीही व कोणत्याही संकटात न डगमगता
आपले साधुत्व न गमावता टिकवून धरणारे असतात. ते कच्च्या मडक्यासारखे किंवा लोट्यासारखे नसतात. जे बनते न बनते तोच जराशा धक्क्याने फुटते. येणारे जाणारे क्षणिक पण नव्हे तर चिरंजीवी साधुत्व तेच साधूचे खरे लक्षण होय. म्हणून नामदेवाचे मडके कच्चे, त्याचा अर्थ एवढा की नामदेवाचा भाव पक्का होता, परंतु नामदेवाचं साधुत्व जोपर्यंत पक्क झालं नाही तोपर्यंत त्याचे गुरु त्याला म्हणत, नामदेवा तुझे मडके कच्चे रे कच्चे. अर्थात नामदेवांची भक्ती सच्ची होती, त्यांची गुरुभक्ती सच्ची होती. त्या कारणाने अखेरीस तेही त्याच्या गुरु एवढे नव्हे, काकणभर सरसच खऱ्या अर्थाने साधू संत बनले. साधू सोई जानिये चले साधू की चाल, परमार्थ करत रहे बोले बचन रसाल. जाणा तोची साधू जो साधू चाली चाले, परोपकारी नितराही मधुर ज्ञान बोली जो बोले. खरा साधू तोच जो साधू सज्जनांनी दाखवलेल्या मार्गावरून आपला ग किंवा अहंकार नष्ट करून जीवन व्यतीत करतो. तो नेहमी परोपकार रत असतो आणि मधुर ज्ञानपूर्ण भाषण करतो. साधू साधू सबई बडे अपनी अपनी ठौर, शब्द विवेकी पारखी ते माथे के मौर. साधू सारे असती थोर आपापले ठाई, सदसत विवेक ज्ञानी राही जो मुकुटमणी तोची राही. सारेच साधू संत आपापल्या ठाई आपापल्या परीने थोरत असतात, मात्र जो तत्वाचे ज्ञान असलेला सदसत विवेक पारखी आणि सत्याने व साधुत्वाने अक्षरशः झपाटलेला असतो, तोच साधूंचाही साधू समजावा. तो तर विवेक चुडामणी म्हणजे विवेक रूपी रत्नासारखा असतो, ज्याचे स्थान मस्तकीत असते. तोच खरा खुरा वंदनीय शिरोधार असतो. दुख सुख एक समान है, हर्ष शोक नहीं व्याप, उपकारी निकामता उपजय छोहन ताप. सुख दुःखी समान राही, हर्ष खेद अभेद, सदैव परोपकारी तैसा ना उपजे ज्या ताप आणि खेद. साधू संत सुखदुःखात समान धर्मी म्हणजे चितप्रज्ञच असतात. तसेच हर्ष खेदादी ते अभेदी असतात. ते नेहमीच प्रत्यक्ष आणि प्रकट व गोपनीयरित्या जनहित परोपकार साधणारे असतात. त्यांच्या हृदयात ताप खेद क्रोध शोक पैदाच होत नाही. साधू ऐसा चाहिए जाके ज्ञान विवेक, बार मिलते सो मिले अंतर सब सो एक. साधू असावा ज्ञान विवेक परिपूर्ण, दृश्य रूपी जरी भिन्न तरी अंतरी तो सर्वांशी अभिन्न. साधू ज्ञान विवेक संपूर्ण संपन्न आणि परिपूर्ण असणे महत्वाचे आहे. मग भले बाह्य दृश्य जगात तो कमी जास्त वेगळेपणी वागणारा असला तरी स्वअंतरात हृदयात सर्वाप्रती समत्वधारी व साम्य वर्तनी असणे महत्वाचे आहे. सदा रहे संतोष में धर्म आप दृढधार, आशे एक गुरुदेव की औरन चित्त विचार. निरंतर संतोष ईश नाम हृदयी धरुनी, संत धर्माचरती सद्गुरु कृपा दर्शनाविण अन्य न कामना चित्ती कदापि धरती. संत सदा सर्वदा नित्य निरंतर असलेल्या प्राप्त परिस्थितीत संतोषी असतात आणि ईश नाम स्मरण त्यांच्या हृदयात कायमस्वरूपी चालू असते. हाच त्यांचा धर्म असतो. एका गुरु कृपेविण गुरु भेटीशिवाय अन्य कोणतीही कामना त्यांचे चित्तात नसते. सद कृपालू दुःख परिहरण, बैर भाव नाही दोय, सीमा ज्ञान सतभाकई हिंसा रहित जू होय. सदैव कृपा पूर्ण पर दुःख हारक, निर्वैर भावी सर्वा प्रती, क्षमा ज्ञान सत्यभाषी हिंसा रहित सती. संत नेहमीच कृपाळू परदुःख दूर करणारे आणि सर्वाप्रती स्नेह मैत्री धारण करणारे निर्वैर भावाचे असतात. क्षमा तत्वाचे ज्ञान आणि सत्य भाषण तसेच हिंसा मुक्ती हेच त्यांचे जीवन असते. सावधान शीलता सदा प्रफुल्लित गात, निर्विकार गंभार मत धीरज दया बसात.
सदैव तत्पर सावध संत प्रसन्न मनी मधुर भाषी अविकारी गंभीर तत्व पालनी धैर्य दया त्यांचे पाशी. संत नेहमीच धर्म पालनी दक्ष सावध व तत्पर असतात आणि प्रसन्न मनाचे व निर्मळ मधुभाषी असतात. ते विकार रहित तत्व पालनाबाबत गांभीर्याने वागणारे व धैर्यशील व क्षमा दया पूर्ण असतात. शीलवंत दृढ ज्ञानमत अति उदार चित्त होय लज्जामान अति निचलता कोमल हिरदा सोय. शील चारित्र्य संपन्न ज्ञाने दृढ चित्ती उदार असती नम्र संकोची निष्कपट मनी कोमल हृदयी असती. चारित्र्यवान धर्मशील दैवी गुण संपन्न युक्त आणि आपल्या ज्ञानावर दृढ अविचल तसेच उदार हृदयी संत असतात. स्वभावाने नम्र संकोचिक वा भिडस्त आणि मनाने निष्कपट व हळुवार मृदू कृपाळू भावाचे संत असतात. निर्भैरी नेह कामता स्वामी सेती नेह विषयासो न्यारारहे साधुन कामत येह. निर्वैर निरासक्त केवळ गुरुप्रेमी दंग इतरापेक्षा अलग विषयी रत संत नित्याचरती सत्संग. निर्वैर व अजात शत्रू निरासक्त किंवा निरीच्छ आणि गुरुप्रेमी दंग असणे हा संतांचा स्थायी भाव आहे. संसारी माणसांना भौतिक इच्छापेक्षांच्या पूर्तीत सुख असते मात्र यापेक्षा हटके किंवा वेगळे असतात साधू संत. त्यांच्या गोडीचे विषय असतात ज्ञान सत्संग ईश सेवा व त्याची भक्ती करणे म्हणजे देवाची भक्ती करणे व गुणगान करणे इत्यादी. नम्रता दया क्षमा सर्वाप्रती निरपेक्ष प्रेम ही संतांची वैशिष्ट्ये असतात. संत नेहमीच सत्संग आचरणात दंग असतात. इंद्रिय मन निग्रह करण हिरदा कोमल होय सदा शुद्ध आचार में ग्रह विचार में सोय. इंद्रिय मन विजयी संत कोमल अंतःकरणी शुद्ध आचरणी तत्व विचारी राहे जीवन सरणी. मन आणि उर्वरित दशेंद्रियांवर प्रत्येकी 5 कर्म व 5 ज्ञानेंद्रियांवर निग्रहाने विलक्षणता मिळवणारे संत अत्यंत सुकोमल हृदयाचे असतात. सत्याचरण व सदसत विवेकामध्येच त्यांच्या जीवन प्रवाहाचे किंवा जीवन सरणीचे रहस्य मर्म वसत असते. मानापमान न चित्त धरे और न को सनमान जो कोई आशा करे उपदेश ते ही ज्ञान. मानापमानी न चित्त गुंतविती परिकरा सन्मानती जरी ज्ञान बोध इच्छी कोणी तरी त्यासी अनुग्रहती. संत सज्जन स्वतःच्या बाबतीत मान सन्मान किंवा आदर अनादर यावर उदासीन असतात मात्र इतरांना ते जरूर सन्मानाने वागवतात. तसेच त्यांच्याकडे येऊन जर कोणी ज्ञान उपदेश मागितला तर त्याला ते ज्ञानबोध देऊन अनुग्रहित करतात. तर आज आपण 876 क्रमांकाच्या दोह्यापर्यंत आलो. आपण संतांच्या संबंधातील दोहे पाहत आहोत. 877 पासून पुढील दोहे उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत आपणा सर्वांना सुप्रभात शुभ दिन मंगल दिन आणि सुयश आणि सुख शांती समाधान चिंतितो आणि आजचे निरूपण येथेच थांबवतो. अस्तु. धन्यवाद.